हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही याच्या आधीचा व्लॉग बघितलाच. कपडे वगैरे वाढवून झाले होते माझे आणि 2 दिवसाचे ना कपडे फोल्ड करायचे ठेवले होते. ॲक्च्युली काय झालं होतं ना, ते पावसामुळे थोडेसे ओले ओले वाटत होते आणि हवेशीरच. तर तेच कपडे फोल्ड करायचे होते. वाढले होते. आता तर बघू शकता किती मोठा कपड्यांचा गठ्ठा आहे. तर इथे रुजुल पण बसलेला आहे बेडवर आणि मी म्हटलं त्याच्यासोबत मस्ती करता करता आणि बोलता बोलता इथे कपडे पण फोल्ड होऊन जातील. तर बघू शकता जास्ती दिवस कपडे ठेवले की मग असंच कंटाळा येते, पण ते वाढणे गरजेचं होतं, कारण मग फोल्ड करून आपण अलमारीत ठेवलं की मग ते वास येते वेगळाच त्याच्यामुळे. आणि बेडशीट हे ते सगळंच होतं, तर ते सगळं मी फोल्ड करून घेते म्हटलं आता पटापट. तर इथे बघितलंच तुम्ही, कपडे फोल्ड करताय मी. आणि बाहेर एवढं काय ऊन नाही पडलं आहे. फक्त ते आता कॅमेरामध्ये तुम्हाला खूप उजळ दिसत असेल, पण ते काही ऊन वगैरे होतच नाही. पूर्ण अंधारच होता. सगळीकडे ढग आले होते पूर्ण. आणि मग नंतर पाऊस पण आलाच. पावसाचं तर काही खरंच नाही आहे आता. मला तर काही कळतच नाही. आणि मला हा पावसाळा, अरे बापरे, कंटाळवानीच वाटते. त्याच्यानंतर इथे ना आता मला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती. खूप वेळ तर झाला नव्हता, पण इथे मी म्हटलं तर जसा वेळ आहे तसं मी आपलं किचनचं काम पण आवरून घेते. काय होते ना, रात्री रुजुलला मी लवकर जेवण देते, त्याच्यामुळे मी इकडे लवकर बनवते. आणि मी फ्रीजमधून टमाटर काढले की रुजुलच्या इकडे चक्रात चालू. त्याला तिकडेच कळून जाते की मी टमाटर काढत आहे बा म्हणून. फ्रीजचा आवाज गेला की तू येऊन बघतेस एकदा. मग त्याला टमाटर दिसले की त्याला टमाटर पाहिजे असते, तर तो टमाटर घेऊन गायब झाला इथून. आता मी इथे ना कारल्याची भाजी करणार आहे. तो दुसरा पण टमाटर दे म्हणत होता. म्हटलं नाही, एकच घे. तर आता इथे मी ना कारल्याची भाजी करणार आहे. तर तुमच्यासोबत त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने कारल्याची भाजी करते. आणि इथे रुजुल मला उम्मा करत होता. तर तेच त्याच्यासोबत माझं चालू होतं. रुजुलसोबत मस्ती करता करता स्वयंपाक कधी होऊन गेला तर काही कळलं पण नाही. असंच करता करता सगळी कामं निपटतात दिवसभर. तर इथे बघा, कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरा टाकला आणि असा उभा कट केलेला कांदा टाकून दिला. तर कारल्याच्या भाजीला ना मी कांदा जास्ती यूज करते. जेवढे काढले तेवढंच कांदा पण टाकते, तेव्हाच ती भाजी छान वाटते मला. नाहीतर मग ते कारल्याची क्वांटिटी जास्ती आणि कांदा थोडं मला आवडत नाही तशी भाजी, त्याच्यामुळे. तर इथे आता कांदा छान मी तेलामध्ये पूर्ण असं मिक्स करून घेतलं. आणि तर इथे मी कांद्यासोबतच कारले पण टाकून देणार आहे. मी कारले एखाद तासाआधीच कट करून ना मीठ लावून ठेवलं होतं. मग आता त्याला छान 2-3 पाण्याने वॉश करून घेतलं. आणि आता ना त्याचं असं पाणी छान दाबून काढून घेतलं. आणि आता ते कारले कांद्यासोबतच मी छान फ्राय करून घेणार आहे. म्हणजे कांदा आणि कारला सोबत फ्राय केलं ना तर भाजी खूप छान होते. म्हणजे वेगळं त्याला शिजवत बसायची गरज पडत नाही. आणि कांदा गोल्डन होते, तसेच मग कारले पण छान गोल्डन ब्राऊन होऊन जातात आणि क्रिस्पी होतात छान. तर इथे बघू शकता मी दोन्ही सगळं टाकून दिलं, मिक्स केलं. आणि आता याला मीडियम फ्लेमवर करायचं. स्लो फ्लेमवर केलं ना तर भाजी अशी लूज होते. थोडंसं मीडियम ठेवायची फ्लेम, म्हणजे छान कुरकुरीत होते. आणि त्यासोबत इकडे रुजुलसाठी ना मला हे बनवायचं होतं, मसाले भात. तर तुम्ही त्याला टोमॅटो राईस पण म्हणू शकता. तेच बनवायचं होतं. आणि भाजीसाठी पण टमाटर कट करायचं होतं. तर रुजुलच्या याच्यासाठी आणि भाजीसाठी इथे मी कट करून घेत आहे. आणि आमच्यासाठी वरण भाताचा कुकर लावला होता. मी त्याला वेगळं काहीतरी द्यायचं म्हणून आज त्याला पुलाव करणार होती, सिम्पल असं. तर इकडे म्हटलं एका साईडला भाजी होते आपली आणि एका साईडला त्याचं पण बनवून घेते, कारण त्याला मग जेवण द्यायला बरं पडेल.
कारण मग बनवा, मग ते थंड होते, मग त्याला द्या, असं सगळं असते ना, मग प्रोसिजर लंबी होऊन जाते ते. त्याच्यामुळे मग आणि इथे त्याच्या टमाटरसाठी स्ट्रगल चालू होतं पूर्ण, त्याला टमाटर पाहिजे होतं. पण मी म्हटलं नाही आता मला भाजीत टाकायचं, तर मी कट करून घेतलं. तर तो इथे माझ्यावर चिडचिडे चालू होती त्याची किचकिच. मग इथे बघू शकता मस्त असं हे फ्राय करून झालं आहे, तुम्हाला दिसत पण असेल हलकं ब्राऊन झालेलं आहे ते. तर याला थोडा वेळ आणखी होऊ देते आणि मग याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे जे पण आहेत. आणि इथे रुजुल माझ्या हाताजवळच लुडबुड करत होता बघा, त्यांनी माझ्या कॅमेराचा डायरेक्शन चेंज, असं माझ्या व्हिडिओमध्ये चालूच असते ते का आता नवीन नाही आहे. मग इथे आता मसाले टाकून देते, हळद, तिखट आणि मीठ. तर हेच बेसिक मसाले टाकते मी या भाजीला, दुसरं काय टाकत नाही. आणि आता याला मिक्स करून घेणार आहे. एकदा मिक्स केलं की लगेच यामध्ये टमाटर ॲड करणार आहे. मग टमाटर पण छानपैकी भाजीत मिक्स केलं की झाकून आता याला लो गॅसवर शिजवून घेणार आहे. म्हणजे टमाटरही शिजतात, आपली भाजी पण छान हे होते. आणि त्याच्यानंतर मग ना तिकडे एका साईडला याचं राईस पण बनवायला घेतला मी. कुकरलाच बनवणार आहे म्हणजे थोडं सॉफ्ट पण होऊन जाईल ते. तर इथे तेल घेतलं थोडं, त्यामध्ये जिरा टाकला आणि कांदा टाकून दिला, थोडीशी हिंग, आणि तिकडे तांदूळ पण धुवून ठेवले होते. त्यानंतर मग कांदा झाल्यावर याच्यामध्ये हळद, चिमूटभर तिखट, एक फक्त तिखटपणा यावं म्हणून, आणि मीठ, थोडं कोथिंबीर, आणि त्याच्यासोबत मग टमाटर टाकून फ्राय करून तांदूळ पण टाकून दिले, त्याला पण थोडंसं त्याच्यासोबत मिक्स करून घेतलं. पाणी टाकून कुकरच्या चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्या म्हणजे ते छान सॉफ्ट शिजते त्याच्यासाठी. आणि इकडे आपली भाजी पण होतच आली होती. तुम्हाला मी नंतर फायनल लुक दाखवतेच की भाजी कशी रेडी झाली होती. आणि त्यासोबत ना कारल्याच्या भाजीमध्ये थोडंसं गूळ पण टाकते मी, म्हणजे त्याच्याने कसं त्याची जी काय म्हणतात टेस्ट आहे ना ती पूर्ण बॅलन्स होऊन जाते. त्याच्यामुळे म्हणजे ना कडू वाटत ना तिखट वाटत, त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं गूळ टाकते जेव्हा कोथिंबीर वगैरे टाकायचं असते ना मला तेव्हा. आणि इथे तुम्हाला रुजुलचा आवाज खूप डिस्टर्ब करत असेल मला माहीत आहे, कारण त्याचं वेगळंच चालू आहे काहीतरी. जेव्हा मी चुपचाप बसेल ना तेव्हा तो शांत बसला राहते, पण जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देईन तेव्हा तो पण ओरडेल माझ्यासोबत, असं आहे त्याचं. आणि आता त्याला काय करणार ना मी, आता काही दिवस तर हे सगळं माझ्या व्हिडिओमध्ये राहीलच. असो, तर इकडे आपली भाजी पण रेडी होतच आली आहे बघा. इथे मी कोथिंबीर टाकून दिलं आणि याच्या आधीच ना मी मग अशीच गूळ टाकला थोडासा, पण ती क्लिप मिस झाली वाटते माझ्याकडून, तर ती काय तुम्हाला दाखवू शकली नाही. तर इथे रुजुलचं बघू शकता किती लुडबुड चालू आहे. त्याला ना त्या कुकरच्या झाकणची शिट्टी पाहिजे होती, तर तो इथे बघा झाकण घेत आहे. मग त्याला समजलं की हे पडणार, त्याला सगळं डोकं चालते त्याचं की हे आपल्या पायावर येते, असं होते तसं होते. आणि मी साईडने त्याला आवाज देतच राहते, तर त्याने पण वापस ठेवलं तिकडे सरकवून. आणि मग त्याच्यानंतर अजून आता प्रयत्न करेल तो घेता येते की काबा म्हणून, पण त्याला ते शेवटी काय घेता आलं नाही. मी सरकवून ठेवून दिलं मग तिकडे नंतर, कारण मला कुकरचं झाकण पण बंद करायचं होतं. आणि त्याला इथे सगळंच सामान जे दिसतं ना ते सगळं त्याला हातात पाहिजे असते, त्याच्यामुळे तो इथे प्रयत्न करतच राहते. पण असं नाही होऊ शकत ना, कारण इथे कुठले भांडे गरम असतात, काय असतात, त्याला सगळंच काय असं काय देणार. तर असो, हे तर चालूच राहील आता थोडे दिवस. मग इथे बघा त्याने आणखी घेतलं ते. तर तुम्हाला आता मी भाजीचं लूक दाखवते. ते कुकर बंद करून देते आणि त्याच्या शिट्ट्या व्हायला ठेवते. तिकडे कुकर लावला, एका साईडला भाजी होत होती, तोपर्यंत इकडे रुजुलचं खेळणं चालू होतं. मी जोपर्यंत इथे आपलं काम करते ना तोपर्यंत रुजुल इथे उभा राहून हे भांडे खेळत राहते. त्याला ही भांडे त्या ट्रॉलीमधून काढणे, खेळणे, इकडचे भांडे तिकडे, तिकडचे भांडे इकडे करणे खूप आवडते. मी पण आता त्याला त्याच्यासाठी काय म्हणत नाही, कारण हे रोजचंच त्याचं काम झालं. एखाद्या दिवशीचं असलं तर म्हणून आपण त्याला रागवू शकतो, पण हे रोज रोज करेल तो, तर त्याला कसं रागवायचं ना. त्याला माहीत आहे रोजच आहे, काय करत नाही तो, फक्त प्लेट उचलतो, मग तिचं भांडा उचलतो, इकडे तिकडे करतो. आणि त्याला पण सिट्टी दिली नाही तर त्याचा मूड खराब झाला होता, तर तो इथे माझ्या मागे रिंगरिंगच करत होता. मग थोड्या वेळाने झाला त्याचा मूड व्यवस्थित, कारण त्याने मला बघितलं हिने वाईप केल्याच्याने. मग ते वॉश करून इकडे ठेवली की तो लगेच इकडे जातो आणि घेऊन घेतो ते. आणि मग त्याचं पण स्वच्छता अभियान चालू होऊन जाते बघा. तो बघतच आहे काय करते ही म्हणून. हां, झाली निघली गाडी त्याची. आता बघा पुढे तो काय करते. तर असं असते माझं संध्याकाळचं रुटीन. संध्याकाळी एवढे काही जास्तीची कामं नसतात, स्वयंपाक हे ते असते. दुपारचं कधी उरलं तर मग जास्ती स्वयंपाक पण नसते.
पण आज कसं आम्ही सकाळी भाजीपोळीच केली होती, त्याच्यामुळे आता संध्याकाळी वरण भात भाजी केलं होतं मी. आणि रुजूल कसा वरण भात रोज 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 देऊन मी म्हटलं याला एक टेस्ट वेगळी म्हणून देते, तर त्याला ते राईस काही एवढं आवडलं नाही जेवढं त्याला वरण भात चांगल्याने आवडतं. मग त्याने तरी खाल्लं म्हणा थोडंफार. आणि मग इथे आता याचं बघा सगळं पुसणं वगैरे चालू आहे. आणि तुम्हाला आता मी भाजी दाखवते की मी भाजी कशी बनवली आणि कशी दिसत आहे बनल्यानंतर. तर असा होता फ्रेंड्स छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. कमेंट्स करत जा, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. आणि त्यासोबत इथे बघू शकता दिवसाच्या बाहेर पण माझा स्वयंपाक बनवून रेडी आहे, कारण मी ना लवकरच बनवून घेते उजेडामध्ये. जेव्हा मला वेळ मिळाला ना संध्याकाळ व्हायची तेव्हाच माझा स्वयंपाक बनवून रेडी होऊन जाते. कारण रात्रीची वाट बघितली ना मग याचं झोपण्याचं मग याचं जेवण हे ते सगळं असते, त्याच्यामुळे मी लवकर बनवून घेते आणि मग रात्री आपलं फ्री बसायचं मग संध्याकाळच्या टाईमला. तर असं सगळं रुटीन आहे माझं. तर चला भेटू नंतर, तोपर्यंत बाय, टेक केअर.